परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील जिंतूर जालना महामार्ग रस्ता श्रीहरी बुधवंत ट्रान्सपोर्ट यांच्या दुकान असून या ठिकाणी रात्री 1 ते 1:30च्या सुमारास एक जड वाहन त्यांनी लावून ड्रायव्हर घरी गेला। दरम्यान रात्री 5 ते 5:15च्या सुमारास एक इको 4चाकी वाहन या ठिकाणी आले। त्याच्यातून 2 अज्ञात चोरटे उतरले आणि त्यांनी या ठिकाणी 14 ते 15 मिनिटाच्या आत या ठिकाणी गाडी जे वाहन उभे आहे या ठिकाणी असलेल्या वाहनातील नामांकित कंपनीच्या ज्या बॅटऱ्या होत्या त्या बॅटऱ्या चोरून नेल्या असल्याची माहिती मिळत असून या प्रकरणी अक्षय श्रीहरी बुधवंत यांच्या फिर्यादीवरून जिंतूर पोलीस ठाण्यात आज दिनांक 25 ऑगस्ट सकाळी 10च्या सुमारास जिंतूर पोलिसात फिर्याद देणारे बुधवंत आहे, ज्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे। त्यांचं काय म्हणणं ते पाहायचं आपल्याला। मुलाच्या नावानं काय नाव मुलाचं? अक्षय। बरं, काय झालं? काय रात्री इथं गाडी आणून लावली होती। एक 5-5:30 वाजता इको गाडी आली, त्यांनी इथं उभी करून बॅटऱ्या। किती वाजता घडलं? 5:30 वाजता। बरं, तक्रार केली आपण? तक्रार केली। पोलीसवाले आलते का? हो। किती मुद्देमाल असेल? 40,000 तास। 40,000। यापूर्वी अशा घटना घडल्या का तुमच्याकडे? आपल्यासोबत तर नाही घडल्या, बाकी काय। बुधवंत यांच्या म्हणण्यानुसार 40 ते 50 हजाराचा माल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेला आहे। दरम्यान ही सर्व घटनाक्रम जे आहे एका सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून येत असून चोरटे हे जालना रस्त्यावरून या ठिकाणी येऊन त्यांनी वाहन लावलं। त्याच्यानंतर या ठिकाणी 15 ते 20 मिनिटांमध्ये त्यांनी चोरी केली आणि चोरी केल्यानंतर सरळ त्या ठिकाणी वाहनामध्ये बसून ते थेट या ठिकाणी परभणी मार्गे वाहन घेऊन ते निघून गेलेले आहे। दरम्यान या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच या ठिकाणी पोलीस निरीक्षक नामदेव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल हेमराज नेतम असतील किंवा मग कॉन्स्टेबल एकनाथ वाघमारे असेल व इतर कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी घटनास्थळी येऊन पंचनामा केला असून सीसीटीव्ही फुटेज देखील पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घेऊन गेलेले असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल हेमराज नेतम व पोलीस कॉन्स्टेबल एकनाथ वाघमारे हे करत असल्याची माहिती मिळत असून या ठिकाणी नेहमी वर्दळ असलेल्या रस्त्यावर या ठिकाणी एवढी मोठी घटना घडलेली आहे, त्यामुळे या परिसरात असलेल्या अनेक नागरिकांचे मग ट्रान्सपोर्टच्या अनेक वाहने या ठिकाणी उभे असतात, कारण या ठिकाणी थांबण्यासाठी एक जागा निश्चित असते, वाहनाची मोठी वर्दळ असते। वाहन या ठिकाणी रस्त्याने नेहमी जाणं येणं चालू असताना तसेच या ठिकाणी अनेक वाहने या ठिकाणी थांबतात विश्रांती घेण्यासाठी। अशा ठिकाणी ही चोरी होणे म्हणजे या परिसरातील जे वाहनधारक असतील किंवा नागरिक असतील यांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। त्यामुळे या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीने तात्काळ या अज्ञात चोरट्याचा शोध लावावा म्हणून या परिसरातील नागरिकांकडून मागणी जोर धरत आहे। जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम।